हाय, नमस्कार. मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो कालच तुम्ही बघितलं हे सर्व प्रिपरेशन काल करून ठेवलेलं आणि आज बॅटर बघा काय मस्त फुललंय. अगदी फ्लफी झालंय आणि पुन्हा हे थोडंसं घोळून घेते मी, म्हणजे आणखी जे आहे ते फ्लफी होईल आणि आपल्या इडल्या मस्त मऊसूद होतील. आता मी जस्ट इडलीच बनवत आहे, कारण दोन्ही मुलांना इडली भयंकर आवडते. अप्पे ते कधीतरी खाऊन घेतात, म्हणजे इडली नसली तर ते अप्पे खातात, पण इडली असली तर आमच्याकडे अप्पे मुलं तरी खात नाहीत. पण बघा अप्प्यांचं बॅटरही काय मस्त फ्लफी झालं आहे, मस्त फुलून आलं आहे. असं परफेक्ट फर्मेंट झालं ना तर मग ते पदार्थही खूप छान मऊसूद बनतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचायला खूप हलके होतात. भरपूर दिवस झालेत इडली बनवलीच नव्हती. म्हणजे जेव्हा मी ते प्रीमिक्स बनवून आणलेलं ना, त्यानंतर भरपूरदा इडली आणि अप्पे बनलेत आणि त्यानंतर जवळपास एखाद महिन्याचा गॅप पडला आहे आता. काय होत होतं म्हणजे भरपूर थंडी होती आणि ना लक्ष राहत नव्हतं खरं तर फर्मेंटेशनला ठेवण्यासाठी, भिजवण्याचं वगैरे. सो त्यामुळे आज करते, उद्या करते, करता करता फायनली आता 25 एक दिवस तर नक्कीच झालेत. बरं चला, सकाळी सकाळी माझी लगबग बघताय ना तुम्ही, म्हणजे आणखी उजाडलंही नाही आणि मी स्वयंपाकाला सुरुवातही करून दिलेली आहे. कुकर वगैरे लावून झालेलं होतं माझं आधीच. सो इकडे मी इडली बनायला ठेवली आणि सोबत सांबारही बनवते आहे. सांबारमध्ये मी जास्तीचे व्हेजिटेबल टाकायला जात नाही, कारण टाकल्यानं तरी मुलांना जेव्हा द्यायचं असतं ना तेव्हा त्या एक एक निवडून काढाव्या लागतात. त्यामुळे मी जास्तीचे व्हेजिटेबल टाकायला जातच नाही. शेवग्याच्या शेंगा असत्या तर मात्र मी नक्की टाकल्या असत्या, म्हणजे त्या काढायला निवडायलाही सोपी जातात आणि मला खायला भरपूर आवडतात. पण त्याही नाहीत, म्हणून फक्त जसं आपलं सिंपल भाजी करताना आपण जसं कांदा टोमॅटो वगैरे टाकतो ना तसं टाकलं आहे. भरपूर कढीपत्ता टाकला आहे, कारण मुलांना म्हणजे आरोहीला कढीपत्ता आवडतो. आणि त्यानंतर छान तुरीची डाळ मी आधीच शिजवून घेतली होती, त्यामध्येच जे आहे इथे ना मी चिंचेचा कोड वगैरे मिक्स केला आणि चला आता तिखट, मीठ, हळद वगैरे मसाले ॲड करते आणि लगेच जे आहे म्हणजे झालं मग आपला सांबार इथे फोडणी दिल्या गेला. सांबार बनवायला खरंच जास्त वेळ लागत नाही आणि चवीलाही म्हणजे भारी लागतो. म्हणजे मला तरी पर्सनली सांबार खूप आवडतो. आणि बघा ना, आधी सकाळची इतकी घाई गडबड असते ना, त्यात कामं वाढले की असं वाटतं की काय करू देवा, कुणाला सांगू. म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना तो असा. आता सांबार बनायला ठेवलाच फक्त तर गॅस गेला. म्हणजे असं वाटत होतं आता, कारण बघा इडली बनली आहे, साईडला सांबार बनवायचं आहे. पुन्हा जर आरोहीने म्हटलं जर अप्पे हवे असतील तर अप्पे बनवायचंही एक टेन्शन होतंच मला आणि त्यात आमचा गॅस गेला. म्हणजे आरोहीच्या पप्पांना उठवायला गेली, "अहो उठता का? तेवढं चेंज करून देता का?" म्हणजे तितक्या वेळात मी इतर कामं केली असती माझी. सो ते ऐकायला तयारच नाही. "हो हो हो." मग म्हटलं ठीक आहे बाबा, जाऊ दे, माझं मीच करते आणि लगेच जे आहे मग सिलेंडर वगैरे चेंज करायला लागले. म्हणजे इतक्या घाईगडबडीत अशी कामं वाढलीत ना की मग खरंच खूप मनस्ताप होतो, विनाकारण चिडचिड होते. त्यात पिहू उठलेला होता, त्याचं चाललेलं, "मम्मा ब्रश दे, मम्मा पाणी चालू करून दे, मम्मा असं दे, मम्मा तसं दे." म्हणजे एका वेळी बाईच्या जातीने किती कामं करावीत खरंच असं वाटत होतं मला, की देवा आणखी 2 हात दिले असते तर बरं झालं असतं. नाहीतर मग 2च हात दिले तर कामंही तितकीच द्यायची होती ना. कामं दिली ढिगभर आणि हात दिले 2च. जे असे खूप वेगवेगळ्या लेव्हलचे आज मला विचार येत होते माझ्या डोक्यात. का ते नंतर सांगते मी तुम्हाला. त्यालाही कारण आहे. नाहीतर ही एवढी छोटी-मोठ्या कामांनी मी काही डिस्टर्ब होत नाही. पण आज बऱ्यापैकी डिस्टर्ब होत होती. बऱ्यापैकी चिडचिड जी आहे माझी चाललेली होती. म्हणजे माझ्याच मनाशी बरं का, इतरांना मी काहीही बोलली नाही किंवा काहीही म्हणजे दाखवलंही नाही की माझी गडबड होते आहे वगैरे वगैरे. कारण माहीत असतं कितीही बडबड करा, खटपट करा किंवा चिडचिड करा, कोणी काही मदतीला येणार नसतं. उगीच होतं कसं की मम्मा तू विनाकारण चिडचिड करते किंवा घरच्यांचं काय तू बडबड करत राहते. मग असं ऐकण्यापेक्षा स्वतःची कामं गडबडीत का असेना केली ते आहे मी. बरं चला आता इथे इडली बनवून झाली माझी, सांबारही जवळपास शिजत आलेला. आता लगेच जे आहे शेंगदाण्याचीच का असेना चटणी बनवते. मी तसं विचारलं त्यांना की तुम्हाला अप्पे पण देऊ का बनवून. सो दोघांनीही एका स्वरात नाही असं म्हटलं आणि मला असं झालं, बरं झालं बाबा सुटले मी, नाहीतर आणखी ती अप्पे बनवायचंही एक टेन्शन असतंच माझ्या मागं.
पण मुलांनीच नाही म्हटल्यामुळे जरा एक माझं बरं झालं. चला, चटणी इथे बनवून झाली माझी. गूळ टाकायला विसरली होती सांबारमध्ये, सो फायनली गूळ टाकला. टिफिन पॅक केलेत. आणि बघा, आज नको म्हणत असताना मी म्हटलं होतं नाही पिहूची बॅग मीच पॅक करते म्हणून, तर नाही राहू दे, तू तुझा आटोप, मी करतो बॅग पॅक. खूप कॉन्फिडन्सने आरोहीचे पप्पा बोलत होते आणि पिहूची महत्त्वाची नोट्स त्यांनी घरीच ठेवली. मग असं गडबड करत जे आहे मला धावत खाली जावं लागलं. पिहूची थँक गॉड बस गेलेली नव्हती, त्याची नोट्स त्याला दिली. आता पुन्हा वर आली. सो आरोहीच्या पप्पांची गडबड चाललेली आहे ऑफिसला जायची. सो त्यांच्यासाठी अप्पे बनवते आहे. खूप म्हणजे विरुद्ध आहेत मुलं आणि त्यांचे पप्पा. मुलांना इडली भयंकर आवडते, अप्पे त्यांना नकोच असतात. तर यांना अप्पे भयंकर आवडतात, इडली त्यांना नकोशी असते. शॉपिंग वगैरे रात्रीच करून ठेवली होती बघा मी. कांदा, टोमॅटो, त्यानंतर गाजरही किसून घेतलं, भरपूर कोथिंबीर घातली आणि जे आहे तिखट, मीठ, हळद, त्यानंतर जिरेपूड, धनेपूड सर्व अप्प्यांमध्ये घालत असते मी. त्याने अप्प्यांची चव खूप मस्त येते. म्हणजे चटणी कधी असली नसली ना, तसेही अप्पे जरी आपण खाल्लेत ना गरमागरम, तरीही खूप मस्त लागतात. म्हणजे पिहूच्या बाबतीत तरी म्हणजे मला खूप फायदेशीर ठरतात हे. म्हणजे पिहूला चटणी कधी तिखट वगैरे झाली किंवा त्याला नाही आवडली ना, की मग तो तसेही अप्पे खाऊन घेत असतो. सो चला, आता इथे मी अप्पे बनवायला ठेवते. गॅसच्या ओट्यावर पसारा बघाल तुम्ही तर फार कमी दिसेल तुम्हाला, कारण माझी सोबत कामं चाललेली. म्हणजे इकडे अप्पे बनवायचंही चाललेलं आणि सोबत पसाराही मी बऱ्यापैकी आवरलेला. कारण माहीत होतं आत्ताही आपल्यालाच आवरायचा, नंतरही आपल्यालाच आवरायचा. पण जास्तीचा पसारा झाला की कामं सुचत नाहीत, चिडचिड होते. म्हणून जसं होईल तसं जे आहे मी पसारा आवरत गेले. त्यामुळे माझा गॅसचा ओटा मस्त क्लीन दिसतोय. पण या सर्व गडबडीत बघा, माझं सकाळचं पाणीही आणखी प्यायचं बाकी आहे. म्हणजे माझं कसा सेल्फ केअर रुटीन आहे एक, नाही काही जास्त, तर सकाळी मी निंबू टाकून पाणी पिते आणि तेही 4 ग्लास निंबू, सहद आणि गरम पाणी. पण या सर्व गडबडीत आज त्यासाठीही मला वेळ मिळाला नाही. सो चला, आता मी माझं पाणी वगैरे पिते, ब्रेकफास्ट करते आणि नंतर तुम्हाला भेटते. माहिती आहे का, आता 10 मिनटं अगोदर पप्पांचा कॉल आला होता. दरवेळेस पप्पांचा कॉल आला की पहिला प्रश्न असतो, हां हॅलो, काय करत आहे? मग आपण म्हणायचं काही नाही पप्पा, बसून आहे. मग त्यांचं असतं, बसूनच असते का, काही काम करत जा, कधी बसूनच असते. मग मी हसते फक्त. मग लगेच दुसरा प्रश्न, मुलं कुठे गेलेत? कधीही फोन येऊ, सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचा तो प्रश्न ठरलेलाच असतो, मुलं कुठे गेलेत? त्यांना बोलले, पप्पा आता सकाळची वेळ आहे, मुलं ऑब्व्हियसली स्कूलमध्ये असतील ना. म्हणजे प्रत्येक वेळेस मग तिसऱ्यांदा त्यांचं बोलणं असतं, हा बोल मग. म्हणजे त्यांना ऐकायचं असतं माझं. पण आज त्यांचा तिसरा प्रश्न काय होता, काय म्हणते तुझी बाग? म्हणजे मला असं झालं, काय म्हटलं, काय म्हणते तुझं गार्डन? म्हटलं बापरे, तुम्हाला माझ्या गार्डनची आठवण आली? तर बोलले खूप दिवस झाले बघितलं नाही. मग मी त्यांना म्हटलं, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत नसता का? गार्डन तर दररोज दिसतं व्हिडिओमध्ये. तर बोलतात, नाही ग, व्हिडिओ तू थोडंच दाखवते, खूप दिवस झाले मस्त असं तुझं गार्डन बघितलंच नाही. आणि माझ्या आईचं गार्डन माझ्यापेक्षाही मोठं आहे, पण त्याचं कौतुक नाही पप्पाला. माझं एवढंसं जरी असलं ना, तरी पप्पांना एवढं कौतुक आहे माझ्या गार्डनचं. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा इथे ट्रान्सफर होऊन आली होती ना, सो पप्पा येणार होते मला भेटायला. सो पप्पांचं होतं, काय आणू तुझ्यासाठी? मी म्हटलं, पप्पा प्लीज माझ्यासाठी फक्त एक प्लांट आणा येताना. सो माझे पप्पा 2 प्लांट्स आणि 2 प्लांटर्स घेऊन आले होते. मला आणखी आठवतं, एक ड्रेसिनाचं प्लांट होतं आणि एक क्रोटॉन होतं. खूप वर्ष होतं ते माझ्यासोबत. त्यातलं एक क्रोटॉन गेलं, ड्रेसिना आहे आणि त्याचे मल्टिपल केलेत मी. सो अशा प्रकारे जी आहे माझ्या गार्डनची सुरुवात जी आहे माझ्या पप्पांनीच करून दिलेली आहे. नाहीतर किती इच्छा असूनही माहीत नाही झाड आणायला लावायला गार्डनची सुरुवात म्हणजे कधी झाली असती ती. पण पप्पांनी एका शब्दात मला 2 प्लांटर्स आणून दिलेत. आणि तिथनंच जी आहे मग माझी गार्डनिंगची जर्नी जी आहे स्टार्ट झाली. आणि म्हणजे त्यांनी स्टार्ट करून दिलेलं आहे आणि त्यांना माझ्या गार्डनचं खरंच खूप कौतुक आहे. खरं तर माझे पप्पा गार्डनिंग फारशी करत नाहीत, सर्व आईच्या गार्डनचं आईच करते. पप्पाचा अगदी 1% वाटा असतो त्यामध्ये. कधीतरी आई घरी नसली तर झाडांना पाणी देणं वगैरे किंवा फुलं आली की कोणाला तोडून न देणं, एवढं जे आहे पप्पाचं काम असतं. पण त्या गार्डनमध्ये इतकं सुंदर आहे, इतकं मोठं आहे, त्यामध्ये पप्पांना इंटरेस्ट नाही. पण माझं गार्डन कसं काय आहे पप्पा चं म्हणजे लक्ष असतं. म्हणजे यावरून कळतंय पप्पाच्या या प्रश्नावरून किती कौतुक असतं कोणत्याही वडिलांना मुलीचं. म्हणजे छोटीशी गोष्ट असू देत का फार मोठी असू देत, आई वडिलांना त्या गोष्टीचं कौतुक असतंच. माझ्या पप्पांनाही माझ्या गार्डनचं खूप जास्त कौतुक आहे. सो चला, थोडीशी ना गार्डनची क्लिप जी आहे मी आता इथे ॲड करते, म्हणजे पप्पांना मन भरून माझं गार्डन पाहता येईल.
सर्वात आधी ही फुलं दाखवते बघा, कारण माझ्या पप्पांना फुलं फार आवडतात. त्यांच्या गार्डनमध्ये येणारी मोगऱ्याची आणि स्पेशली गुलाबाची फुलं तर ती आईलाही तोडायची परमिशन नसते. म्हणून म्हटलं चला माझ्याही गार्डनमधली फुलं दाखवते. त्यानंतर हा कॉर्नर म्हणजे मलाही फार सुखावतो आणि मला माहीत आहे सर्वांनाच तो फार आवडतो. त्यानंतर आत्ता जितकेही प्लांटर्स बघितलेत ना तुम्ही, म्हणजे ते कुंड्या, सो त्या सर्व पप्पांनीच मला घेऊन दिलेल्या आहेत. आणि ह्या हँगिंगच्या आहेत ना, त्यासुद्धा सर्वच्या सर्व पप्पांनी घेऊन दिलेल्या आहेत गार्डनिंगच्या अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये. त्यानंतर तर मी जितके काही प्लांटर्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला ते सर्व DIY केलेत. त्यापूर्वी जर खरंच मला अशी कल्पना आली असती ना, तर मी हेही प्लांटर्स म्हणजे विकत आणूच दिले नसते पप्पांना. तेही मी काही ना काही जुगाड करून तशा प्रकारचे मोठ्या साईजचे प्लांटर बनवले असते. पण तेव्हा मला जितकी घाई होती ना गार्डन तयार करायची, तितकीच घाई माझ्या पप्पांनाही होती. त्यामुळे अगदी मी सांगितल्या पप्पा भरपूर प्लांटर्स जे आहेत घेऊन यायचे. आणि म्हणजे सुरुवात ही काहीशी अशी झाली गार्डनिंगची. त्यानंतरचा प्रवास बराच मोठा होता आणि खूप आनंददायक होता माझ्यासाठी तरी. खूप छान छान छोटे छोटे असे DIY प्लांटर बनवून जे आहे मस्त हे माझं गार्डन मी सजवलेलं आहे, जे दररोज शेअर करायला मला तुमच्यासोबत आवडतं. आणि मला माहीत आहे तुम्हाला सुद्धा पाहायला ते भरपूर आवडतं आणि भरपूर आनंद देतं. बरं चला आता झालं दाखवून गार्डन. त्यानंतर माहिती आहे का, मी अशी झोपले ना की काय सांगू. आज मला खूप जास्त झोप येत होती, खूप जास्त. आता इतक्या दिवसाचा थकवा जाईल तरी कुठे. रात्री 3 ते 4दा जे आहे मला जाग आला म्हणजे बघा, झोपायला गेली बरोबर 11 वाजले नाहीत तर पिहू उठला, मम्मा पाणी दे. सो त्याला पाणी दिलं, पुन्हा झोपले नाही तर बरोबर 11:30 पावणे 12 वाजता आरुषी पप्पांचा फोन वाजला. त्यांना फोन दिला आणि ते झालं. थोडीशी झोपते नाही तर ना अर्धा एक तासाने इतकं जोरजोरातनं कोणत्या तरी फ्लोअरवर दरवाजा वाजवायचा आवाज येत होता. म्हणजे असं कोणीतरी लॉक फोडत नाही, पण असं धाड असं धरून ओढताड करतो ना आपण दरवाजा, तशा टाईपचा आवाज येत होता. मग पुन्हा घाबरले, यांना उठवलं, बघावं म्हटलं आवाज कसला येतोय. सो यांनी गार्डनमध्ये येऊन आणि दरवाजाजवळ जाऊन आरडाओरडही केली, कोण आहे. कारण इतक्यात ना आमच्या कॉलनीमध्ये बऱ्याचदा चोऱ्या झाल्या. सो आरोहीच्या पप्पाला वाटलं कुणाचं तरी घर तर फोडत नाही आहेत ना, म्हणून त्यांनी आरडाओरडही केला, पण काहीच रिस्पॉन्स आला नाही. केलं की कुणाची चाबी वगैरे दिसत नसेल किंवा घरातलं कोणी दरवाजा उघडत नसेल, झोप वगैरे लागली असेल म्हणून जोरात ते चाललेलं असेल त्यांचं. मग ते इग्नोर केलं, झोपलं नाही. तर पुन्हा मला 4 वाजता ना असं दचकून जाग आला, हाच इन्सिडेंटमुळे असं झालं असेल. सो असं 4दा जे आहे रात्रीतनं मला जाग आला, त्यामुळे माझी झोप काही व्यवस्थित झाली नाही. आरोहीचे पप्पा ऑफिसला जाताना मला सांगून गेले, तू फक्त किचनची कामं आवर आणि झोपून राहा, कारण त्यांना माहिती आहे माझी झोप व्यवस्थित झाली नाही तर मला मायग्रेनचा त्रास होतो. आता सर्व आवरलं, मी ब्रेकफास्ट केला आणि झोपते म्हटलं तर आरोहीच्या पप्पांचा फोन आला की मी म्हणजे जेवायला येऊ शकत नाही, तू मला भाजी पोळी बनवून पाठव. सांगा आता. इडली सांबार बनवला, त्यानंतर अप्पे बनवलेत, चटणी बनवली, त्याचा तो पसारा, भांडे आणखी घासायचे आहेत. आणि आरोहीच्या पप्पांचा फोन आला, भाजी पोळीही बनवून पाठव. बघा कशी तरी झोपली होती. अर्धा एक तासाची झोप झाली असती ना तर मला फ्रेश वाटलं असतं. तर उठवून दिलं की स्वयंपाक कर. आणि आता म्हणजे आता माझी झोप पडाली असं तर म्हणता येत नाही, पण आता मी झोपूही शकत नाही. तर पुन्हा फोन आला की राहू दे, स्वयंपाक नको करू, मी जेवायलाच येतो. असं कन्फ्यूज करतात ना हे लोक, अशी कामाला लावतात. आरूचे पप्पा आलेत, त्यांना जेवायला दिलं, ते ऑफिसला निघून गेले. आणि त्यानंतर अशी झोपले मी की आता 3:45 वाजलेत जवळपास. आत्ता उठले आणि झोपेची धुंदी काही जातच नव्हती, म्हणून चेहऱ्यावर पाणी वगैरे मारलं. आत्ता उठले, चेहऱ्यावर छान पाणी मारलं आणि आत्ता कुठं फ्रेश वाटतंय बघा. दिवस तर असा गेला ना माझा, नुसतं डुलक्या घेण्यात गेला. खूप त्रास झाला. व्हिडिओ एडिट करता तर मोबाईल असा दाळकन आदळला एकदा चेहऱ्याला, खडबडून जागे झाले. त्यानंतर सकाळी मी म्हणजे 10-1 वाजता झोपायचा प्रयत्न केला सर्व आवरून, पण आरोहीच्या पप्पांचा फोन चाललेले की स्वयंपाक करते की मग जेवायला येऊ का, मग ऑफिस टिफिनवर पाठवते, अशा बऱ्याचशा गोष्टी. सो त्यांनी काही मला झोपायला दिलं नाही. व्हिडिओ एडिट म्हटलं करतच नाही आज, कारण नव्हतेच मी त्या कंडिशनमध्ये. सो तरीसुद्धा मग म्हटलं झोपायला तर मिळतच नाही आहे म्हटल्यावर व्हिडिओ एडिट केला, अपलोड केला. आणि त्यानंतर अशी झोपले ना मी,
आणि खरं झोपीचीच खरं तर गरज होती माझ्या बॉडीला. आत्ता मस्त फ्रेश वाटतंय मला. आता मुलं यायची वेळ झाली म्हणून बघा इथे मी इडली लावून दिली, कारण आल्या आल्या त्यांना लागणारच इडली मला माहीत आहे. इडली पाहून खरं तर मलाही भूक लागली. मी सकाळच्या ब्रेकफास्टवर आहे आज फक्त. आरोहीचे पप्पा ऑफिसला गेले तेव्हा मीही त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट केला होता तोच. सो आता फ्रेश वाटतंय. आता मी ना आधी कपडे वॉश करून घेते. कपडेही बाकी आहेत माहिती आहे का माझे, आणि पोछाही लावायचा बाकी आहेत. हे 2 कामं तसेच सोडून मी झोपी गेले होते. आता ते 2 कामंही करायचे आहेत मला, आणि माझे ते 2 कामं झाले की मस्त पेटपूजाही करते. भयंकर भूक लागली मला. आता जेवायला घेतलं की त्या कामाचा आणखी कंटाळा येईल, म्हणून म्हटलं आधी ते कामं करते आणि त्यानंतर मस्त जेवण करते. आजचं माझं म्हणजे सकाळचं आणि रात्रीचं जेवण एकच असणार आहे. खरं तर म्हणजे विचार केला होता आधी झाडू पोछा सर्व व्यवस्थित करून घेते आणि नंतर जेवण करेल, पण तेवढी काही ताकद नव्हती माझ्यात. म्हणून कपडे म्हणजे वॉश केलेत आणि त्यानंतर बेडरूम वगैरे आवरलं आणि आधी जे आहे पेटपूजा केली मस्त. आणि त्यानंतर जे आहे आता मी म्हणजे झाडायची गरज नव्हती तशी, सकाळी झाडून वगैरे व्यवस्थित काढलं होतं, पण तरी पोछा लावायच्या आधी म्हणजे मला तरी सवय आहे व्यवस्थित मी झाडून घेतेच. सो म्हणून जे आहे आधी मी झाडून घेतलं आणि त्यानंतर पोछा वगैरे लावायला सुरुवात केली. फॅन फुल स्पीडला जे आहे मी करून ठेवला होता, कारण आता मुलं येणार आहेत. ती येण्याआधी पोछा लावून घेतलेला बरा म्हटलं, कारण ती आलीत ना की मग पाय 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 करतात, मग आणखी चिडचिड होते. सो पोछा लावला. तितक्यात मुलं आली, त्यांना खायला प्यायला दिलं आणि ते सर्व करून फिरायला गेले. फिरून आल्यानंतर आता म्हटलं चला थोडंसं मोबाईल पाहते, पण त्यात काही मन रमलं नाही आणि मग मी पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तकाची म्हणजे स्पेशली या पुस्तकाची 2-3 पेजेस जरी मी वाचलेत ना, माझं मन खरंच खूप शांत होतं. बरं चला आता व्हिडिओ इथेच संपवते, आणि तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल ना तर खरंच त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. बरं चला फ्रेंड, उद्या भेटते तुम्हाला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.